बुलढाणा जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात आता प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसराला नो पार्किंग झोन घोषित करण्यात आलं असून एसटी महामंडळ, आरटीओ आणि पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत आतापर्यंत तब्बल 556 वाहनांवर कारवाई करत तब्बल 7,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील बसस्थानक परिसरात खासगी वाहनांद्वारे अवैध प्रवासी वाहतूक आणि प्रवाशांची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत होत्या। याची गंभीर दखल घेत प्रशासनानं जिल्ह्यातील सर्व बसस्थानकांच्या 200 मीटर परिसराला नो पार्किंग झोन घोषित केलंय। या परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून विशेष कारवाई मोहीम राबविण्यात येत आहे। गेल्या महिन्याभरात 2 विशेष मोहिमा राबवून आतापर्यंत 55 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 7,26,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। प्रशासनानं ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं असून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ बुलढाणा विभागामध्ये 200 मीटर नो पार्किंगमध्ये जी वाहने उभी राहतात त्या संदर्भात माननीय परिवहन मंत्री श्री प्रतापरावजी सरनाईक व माननीय मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी तथा पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर प्रियंका नारनवरे मॅडम यांच्या आदेशान्वये सर्व पूर्ण बुलढाणा विभागामध्ये सर्व अभियान राबवण्यात येत असून आत्तापर्यंत मागे 5 ते 15 असं अभियान राबवण्याचा जी तारीख डिक्लेअर करण्यात आली होती त्यामध्ये 306 वाहनांवर कारवाई करून 4,26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला होता। त्यामध्ये आरटीओ तसेच पोलीस अधिकारी यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं होतं। आतासुद्धा 1 ते 10 या दरम्यान ही कारवाई सुरू असून आतापर्यंत 250 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून 3 लाखाच्या वर दंड वसूल करण्यात आलेला आहे। राज्य परिवहन महामंडळाचे बसस्थानकाचे 200 मीटरचे परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आलेले असून त्यामध्ये प्रवासी चढउतार करण्यास व प्रवासी वाहने अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने थांबवण्यास मनाई करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी जर ती वाहने थांबली तर पोलीस व आरटीओ यांच्या अधिकाऱ्यांसोबत एसटी महामंडळाचे अधिकारी अशी संयुक्त कारवाई त्यांच्यावर करण्यात येत आहे।